आता तुम्ही म्हणताल तोंड बांधून ही चालली तरी कुठे? सगळं सांगते, पण ऊन असल्यामुळं जरा तोंड बांधून मी चालली होती जरा बाहेर. जरा एक महत्त्वाचं काम होतं, त्यामुळे मग ज्या गाडीत बसलेले तिथे या बाहुल्या छानपैकी लटकवलेल्या होत्या. तर म्हणजे चला थोडासा त्याचा पण व्हिडिओ करूयात. मग पोचली नेरेला. नेरेचा व्ह्यू आहे. मग तिथे गेल्यावरती म्हटलं त्याला थोडंसं इकडं आजूबाजूचं पण जरा शूट करूयात. शूट केलं. तर वडापाव होता, मग तिथे वडापाव वगैरे खाल्ला आणि थेट चाललेली एस टी स्टँडच्या दिशेने. त्या दादा हार बनवत होता आणि मग इकडे तिकडे पाहिल्यानंतर चला एस टी आपली आलेली दिसत आहे. मग काय कुठलाही विलंब न करता थेट एस टी स्टँडच्या दिशेने मग एस टीत बसल्यानंतर मग काय तिकीट काढलं. मग थेट आपण निघालो सासवडच्या दिशेने. बाहेरचा व्ह्यू पाहता इतकं छान वाटत होतं. वातावरण पण जरा चांगलं झालं होतं, पण जरा ऊन होतं त्यामुळं जरा थोडंसं हे वाटत होतं. त्यामुळे इकडच्या आम्ही सगळे नियम पाहिले, वाचले, पण रोड इतका छान झालेला, पोटातलं पाणी पण हलत नव्हतं, एवढा छान रोड झालेला. म्हणजे चला ड्रायव्हरचा आपण थोडासा व्हिडिओ काढूया, प्लस बाहेरचं पण वातावरण पाहत पाहत आपण गेलो थेट घरी. घरी गेल्यानंतर इकडे चाललेला पोळ्यांचा स्वयंपाक. पोळी मावशी बनवत होत्या छान, एवढ्या छान बनवत होत्या की अशी टम्म फुगत होती पोळी त्यांची. सगळ्या तिथं स्वयंपाक करत होत्या. गेलो मग आम्ही पण तिथे स्वयंपाकाला लागलो आणि स्वयंपाक वगैरे बनवला, पोळ्या बनवल्या. पण या मावशी बनवत होत्या पोळ्या इतक्या छान बघून म्हणलं आपण काय पोळ्या बनवायला जायलाच नको, कारण आपल्याला काही एवढ्या चांगल्या पोळ्या काय जमत नाहीत. त्यामुळे गेलो होतो आम्ही. आमच्या बहिणीची भरणी होती, त्यामुळे तर इकडे आम्ही सवासिनी बसवल्या होत्या, कारण ती सुवासिनच एक्सपायर झाली होती. त्यामुळे इकडे त्यांच्या मुलीनं प्रत्येकीला साड्या, वटी भरण वगैरे सगळं आणलेलं. इकडे ती सगळ्यांना देत होती. तर हा आहे आमच्या ताईचा फोटो. मोठी ताई आहे. मग सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावून आम्ही सगळं आवरलं. आम्ही तिथून निघालो. इकडे आल्यावरती थेट इकडे पाहुणे भेटले, म्हणून मग आम्ही त्यांना भेटलो आणि थेट घरचा रस्ता आम्ही